नमस्कार. इंदुमती रेसिपीमध्ये आज आपण शेंगदाण्याची बर्फी म्हणजे शेंगदाण्याची काजू कतली बनवणार आहोत. तर ही काजू कतली खायला खूप छान वाटते. बनवायला पण खूप सोपी आहे. अगदी झटपट आणि कमी वेळेत मस्त अशी मिठाई तुम्ही घरीच तयार करू शकता. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी येथे 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. आता आपण हे भाजून घेऊया. आपल्याला कढईमध्ये हे 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, कारण शेंगदाणे काळपट न पडले पाहिजे, जेणेकरून आपली काजू कतली ही पण छान होईल. शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. थोडेसे थंड होऊ देऊया, त्यामुळे याची पूर्ण साल निघतील. आता आपण याची पूर्ण साल काढून घेतलेली आहे. असे एखादे आहेत असे न साल निघणारे, पण मी ते पण नाही काढून टाकले. आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून याला छान बारीक करून घेऊया. आपल्याला एकदम बारीक नाही करायचे. छान दळून झालेले आहेत. आता आपण याला चाळणीने चाळून घेऊया. आता चाळणीने चाळून घेऊया. आता आपण हे काढून टाकूया. गॅसवर आता एक कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण साखर घालून घेऊया. इथे आपण 1 वाटी शेंगदाणे घेतले होते. इथे आता अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. थोडंसं पाणी घालून घेऊया. आपल्याला फक्त साखर ओली होईल एवढंच पाणी घालायचं आहे. आणि कमी गॅसवरच आपल्याला आता हे एक सिरप तयार करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये कूट घालून घेऊया. छान याला आता मिक्स करून घेऊया. आपल्याला याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. 2 मिनिटांसाठी आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि कढई खाली घेऊया आणि याला थंड करून घेऊया. आता याला आपण छान चोळून घेऊया. गरम गरमच आहे हे. आता आपण याला बेलण्याच्या सहाय्याने लाटून घेऊया. आपल्याला हे पातळ नाही करायचं, थोडं जाडसर ठेवायचं आहे. आपण आता कटरच्या सहाय्याने याच्या वड्या पाडून घेऊया.
आपल्या वड्या पाडून छान झालेल्या आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपली शेंगदाणा काजू कतली किंवा बर्फी एकदम मस्त तयार झालेली आहे। एका वाटीपासून खूप सारी मिठाई इथे तयार आहे, ती पण एकदम कमी साहित्यात।